राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथं भाजपचे संभाजी आर्डे यांच्या माध्यमातून गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव साजरे करणाऱ्या 112 मंडळांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या पुतळ्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना नामदार चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती झाली, परंतु या निवडणुकीवेळी राबणारे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये न्याय देणं गरजेचं आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रसंगी महायुती बाजूला सारून भाजपच्या निष्ठावंतांना न्याय देणार असल्याचं सांगून राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आर्डेच उमेदवार असतील अशी घोषणाही त्यांनी केली. संभाजीराव आर्डे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे आणि त्यांना मतदान करा. मग आता मुद्दा येतो की बा महायुती लढणार असाल, जागांचं वाटप पुढे झालंय, महायुतीतच लढणार आहोत, पण माझ्या नेत्यांच्या तिकटांच्या बाबतीमध्ये मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. संभाजी आर्डे माझा नेता आहे, मग तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण पण होईल. काय चाललं जातं, तालुका वाईज गणितं असतील वेगळे. चंदगड तालुक्यात वेगळं, राधानगरी तालुक्यात वेगळं, कोल्हापूर शहरात वेगळं. लोकसभा आणि विधानसभा ही युती म्हणून लढायचं असतं. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तो कार्यकर्ता तो तुमच्या निवडणुका पार पाडतो, लोकसभा आणि विधानसभेच्या. त्याच्या निवडणुकीला त्याच्या मागे उभं राहायला नको का? आणि म्हणून युतीच मध्ये लढणार, पण युतीमध्ये लढताना कार्यकर्त्याचा बळी जाऊ देणार नाही. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आर्डे यांनी यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आजच्या तरुणांनी अंगीकारण्याची गरज व्यक्त केली. यासाठीच तरुण मंडळांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी नाथाजी पाटील, लहुजी जरग यांची भाषणं झाली. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य व्ही.टी. जाधव, डॉक्टर सुभाष जाधव, रवीश पाटील कौलवकर, स्वप्नील जरग, बाबा महाडिक, विलास रणदिवे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.